माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथातून आज नर्मदा पुराण श्रवण करून अभिवाचन करूया भक्तीने. तुम्ही पण बोला हर हर नर्मदे. लाभ घ्या, लाभ द्या माऊलींनो, पुण्य कमवा सारे जनींनो. चला तर सुरुवात करूया. भाग 11. 12 आदित्य रूप जग संहार वर्णन. 12 आदित्य रूपाने संहाराचे वर्णन करताना मार्कंडेयजी म्हणाले, अशा प्रकारे ब्रह्मलोकात राहणारे मुनी तसेच ब्रह्मा इत्यादी द्वारा चांगल्या प्रकारे स्तुती केली गेल्यानंतर प्रभूने संपूर्ण जगाचा संहार केला. त्या महाभयंकर दक्षिणाभिमुख स्वरूप असलेले, त्यामध्ये मोठमोठ्या दाढांच्या मधून उत्कट बोलणारे, पाताळांच्या खालच्या भागाची शोभा वाढविलेले, बिजलीच्या ज्वालेप्रमाणे अग्नीच्या ज्वालासारखे पिवळे डोळे असलेले, रोमारोमात सुद्धा भयंकर थरकाप करणारे, लवलवणारी जीभ, मोठ्या दाढा, तसेच महासर्पाला डोक्यावर धारण केलेले, मोठमोठ्या राक्षसांच्या डोक्याच्या माळा धारण केलेले, महाप्रलयामुळे वडवानला सारखे महासमुद्राच्या पाण्याला सहज पिणारे, आपल्या जिभेने जगाला चाटत आहे, अशा प्रकारे ब्रह्माने महादेवाला पाहिले. लाखो करोडो योजनापर्यंत दाही दिशांना महाभयंकर मास वसांनी तीव्र असलेल्या त्या रुद्राच्या हजारो दाढा खूप वाढू लागल्या. त्या दाढांना सूर, असुर, गंधर्व, यक्ष, उरक, राक्षस लागलेले ब्रह्माने पाहिले. त्या सर्वांची डोकी त्या दातरूपी यंत्रामध्ये चूर्ण होत होती. हे राजन, ज्याप्रमाणे नाना प्रकारच्या तरंगाने फेन समूहाने युक्त नद्या समुद्राला मिळतात, त्या प्रकारे ह्या जगाला त्यांच्या मुखात प्रवेश करताना पाहिले. अनेक जीवांच्या रूपाने टांग समुद्रासारखे पसरलेले जग ढगासारखा आवाज करत जळत तथा विशाल रुद्राच्या मुखात सामावून गेले. त्यानंतर त्या शंकराच्या मुखातून चिंगारीसह खूप धुराने पूर्ण भरलेली मोठी भयंकर अग्निसमान धगधगत असलेली ज्वाला सर्व दिशांना प्रकाशित प्रज्वलित करत होती. त्यावेळी अद्भुत रूप धारण केलेली शंकराची चंचल जिव्हा, दाढा असलेली मुखबारा सूर्यरूप झाले. त्यानंतर भगवान रुद्राच्या अंगातून निघालेली 12 सूर्य दक्षिण दिशेचा आश्रय घेऊन पृथ्वीवर जाळू लागले. पृथ्वीवर जे काही वृक्ष, लता, गवतात निवास करणारे जीव होते, ते अगोदरच पावसाच्या भावाने सुकून गेले. सारी पृथ्वी पूर्णतः व्याकुळ झाली. रुद्रापासून उत्पन्न झालेल्या त्या सूर्यामुळे जळणारे संपूर्ण जग, ग्रह, ताऱ्यांनी नष्ट होऊन धुराने आच्छादित झाले. संपूर्ण भूमंडळ जळायला लागले. तसेच संपूर्ण चराचर ज्वालामुळे व्याकुळ झाले. सप्तद्वीप, समुद्र, तलाव सर्व जगाला अग्नियज्ञामध्ये आहुती समान खाऊ लागले. रुद्रापासून उत्पन्न झालेल्या तीव्र तेजाने जळत होते. सूर्याच्या मोठ्या ज्वालांनी संपूर्ण जगाला जाळून टाकले. या सूर्याची ती किरणे एकत्र येऊन त्रैलोक्यवरती चराचराला जाळत होती. त्या रुद्राने सप्तद्वीपासहित समस्त पृथ्वीला जाळून टाकले. तेव्हा सुमेरू पासून मंदराचल पर्वत पृथ्वीला जाळून सप्तपाताळाचे भेदन करून नागलोकांना सुद्धा जाळले. हे युधिष्ठिर, त्या अग्नीने ताऱ्याबरोबर भूमी खालच्या 7 लोकांना जाळत विचरण केले. प्रलय काळाच्या प्रदीप्त सवर्त अग्नीने हे सर्व जळू लागले. त्यावेळी पृथ्वी, वृक्ष, तृण, नदी, निर्जर तलाव तसेच पर्वतीन होऊन कासवाच्या पाठीसारखी दिसू लागली. संपूर्ण चतन जगाला ज्वालांनी व्याकुळ करून महारुद्र रूपधारी शिव स्थित झाले. तेव्हा मातृगणासह यक्ष, सर्प तसेच राक्षसांबरोबर हिरव्या डोळ्यांची देवी महादेव रुद्रामध्ये प्रविष्ट झाली. हे निष्पाप युधिष्ठिर, अग्नीच्या शांत ज्वालाप्रमाणे ती परमशांतीला प्राप्त झाली. तसेच हे संपूर्ण जग तिन्ही लोकांबरोबर जळाले. 10,000 युगापर्यंत फक्त पाणी पिऊन मी शंकराची आराधना केली, म्हणून ती तसेच अयोनिजा नर्मदा सुद्धा जळण्यापासून वाचली. शिवाच्या आराधनेमुळे मी अजर अमर झालो. मी शिवाची आराधना अधमर्शन, अघोर, वामदेव, त्र्यंबक, ऋषभ, त्रिसुवर्ण, दुर्गा,
सविता, बृहनारण्यक, बृहत्साम, उत्तर, तसेच सदगायत्री, शिवोपनिषद, प्रतिरथ, सुक्त, मृत्युंजय इत्यादी मंत्राने केली. अमृततुल्य महाप्रभावशाली नर्मदाजीला सोडून नदी समुद्रासहित संपूर्ण पृथ्वी भस्म झाले. महेंद्र, मलय, सह्य, हेमकूट, माल्यवान, विंध्य, पारियात्र हे 7 पर्वत मुख्य होय. हे सर्व 12 सूर्यांनी दग्ध होऊन फुटलेल्या शिळांमध्ये वेगवेगळे होऊन जळून गेले. परंतु नर्मदा नष्ट झाली नाही. देवगंधर्वांनी सेवित पर्वतराज हिमालय, हेमकूट, निषद, गंधदामद, माल्यवान, पर्वतश्रेष्ठ नील, उंच शिखरांचे श्वेत दृग्न इत्यादी सर्व प्रलय काळाच्या अग्नीमध्ये भस्म झाले. परंतु नर्मदा नष्ट झाली नाही. हे राजन, अशा प्रकारे मी परमपुण्य महिमा असलेल्या श्री नर्मदेला सोडून युगाच्या अंतसमयी सर्वांचा विनाश पाहिला. हा 12 आदित्य रूपाचा जगत संहार वर्णन नामक 17वा अध्याय या ठिकाणी समाप्त झाला. आता आपण बघूया नर्मदा महात्म्य वर्णन. श्री नर्मदा महात्म्य वर्णन भगवान शंकरापासून उत्पन्न झालेल्या 12 सूर्याद्वारा संपूर्ण जग जळल्यानंतर समुद्र सुकले, 7 द्वीप सुद्धा जळाले. त्यानंतर रुद्राच्या मुखातून खूप मोठ्या भयंकर इंद्रधनुष्याच्या रूपासारखे मेघ श्री शंकराकडून प्रेरित होऊन जगाला अंधारमय करण्यास निघाले. त्यामध्ये काही ढग नील कमळासारखी कांती असलेले, काही काजळासमान काळे काळे, काही गाईच्या दुधासारखे पांढरे शुभ्र, काही कंद पुष्प चंद्रासमान होते, काही मोरपंखांच्या आकृतीचे, तसेच काही धूररहित अग्नीसारखे तेजस्वी होते. काही मेघ महापर्वताच्या रूपासारखे दिसणारे, काही मोठ्या माशांच्या समूहासारखे होते, काही मोठ्या हत्तीसारख्या आकाराचे, तसेच काही मेघ उंच मातीच्या ढिगाऱ्यासारखे होते. ज्यावेळेस वाचन होतंय त्यावेळेस जर डोळ्यासमोर चित्र आणलंय की खरोखर आपल्या लक्षात पण राहतंय आणि आपण एक वेगळाच आनंद घेऊ शकतो. काही चंचल तरंगाच्या समुद्रासारख्या रूपाचे, काही समूहासारख्या रूपाचे, काही विशाल प्रासादासमान मोठ्या गावाच्या स्थानासारखे, पूरद्वारासहित अट्टालिकाच्या बिजलीसारखे वज्राने लपलेले सुशोभित होते. 4ही पुरद्वारासहित अट्टालिकाच्या बिजलीसारखे वज्राने लपेटलेले सुशोभित, 4ही बाजूने घेरलेले, अंगावर पांघरून घेतलेले ते देव स्वतः शिव संवर्तक नावाच्या मेघरूपाचे झाले आणि महाभयंकर असीम वर्षा करत या संपूर्ण जगाला एक जलमय समुद्र बनवले. सर्व महामेघाच्या मोठ्या रूपाचे इंद्राच्या व्रजापेक्षाही मोठ्या इंद्रधनुष्याने लपेटलेल्या शिवाला, गंगा जलाच्या प्रवाहाने वेढलेल्या शिवाला पाहू शकत नव्हतं. हत्ती समान वारंवार जल पिऊन ते मेघ सर्व बाजूने जळत असलेल्या जगाला पाण्याने परिपूर्ण करून अदृश्य झाले. 7 समुद्र, सरोवर, द्वीप, सर्व नद्या, सर्व लोक पूर्ण भरलेल्या पाण्याने एका समुद्रासारखे होऊन गेले. चंद्र सूर्य रहित या चराचर जगात काहीच दिसत नव्हते. नक्षत्र रहित अंधकारमय प्रशांत वायू सरहित चराचर जगात काहीच दिसत नव्हते. नक्षत्र रहित अंधकार प्रशांत वायूसह नष्ट झालेल्या लोकांमध्ये काहीच दिसत नव्हते. मी त्यावेळी त्या मोठ्या जलौघात त्या देवांची निर्मळ अंतकरणाने स्तुती केली. मी त्या अवस्थेत स्वतःचे रक्षण करण्यास कोणाला शरण जाऊ असा विचार करत जलामध्ये प्रवेश करून शरणागताचे रक्षण करणाऱ्या प्रकाशमन प्रभूचे स्मरण केले. मी त्या रक्षण करणाऱ्या महादेवाला नमन केले. तुला शरण आलो, तूच माझे रक्षण करसे म्हणून त्या दिव्य स्वरूपाचे मी ध्यान केले. हे राजपुत्र, तेव्हा मी त्याचे चिंतन करून त्याच्या कृपेने शांत सावध चित्ताचा होऊन जलपार करू लागलो. देवीच्या कृपेमुळे माझी ग्लानी भ्रम दूर झाले. हे नर्मदा महात्म्य वर्णन नावाचा 18वा अध्याय या ठिकाणी पूर्ण झाला. पुढील भागात आपण वाराह कल्पवृत्तांत बघूया. हर हर नर्मदे.
श्रवण केले ज्यांनी ज्यांनी प्रतिक्रियात लिहा. हर हर नर्मदे म्हणून, हर हर नर्मदे म्हणून.